नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पैशांचा पाऊस पाडणाऱ्यांचा नाडे ग्रामस्थांनी उधळला डाव। स्मशानभूमीत रंगली होती अघोरी प्रथा। 3 जणांना पकडण्यात यश, बाकी फरार। पेण तालुक्यातील वाकरूळ ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या नाडे गावाच्या स्मशानभूमीत काल बुधवार 5 मार्च रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास अनोळखी 5 ते 6 व्यक्तींनी अघोरी प्रथेचा डाव मांडला होता। ही खबर नाडे ग्रामस्थांना कळताच गावातील ग्रामस्थांनी स्मशानभूमीवर येऊन पाहिले तर कोणी एका अनोळखी जिवंत व्यक्तीला कपड्यात बांधून स्मशानाभोवती सभोवताली फिरवला जात आहे असे समजताच ग्रामस्थांनी त्यांना पुढे जाऊन विचारणा करताच या अनोळख्या व्यक्तींची पळापळ झाली। ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने यातील 3 व्यक्तींना पकडले आणि पोलिसांना बोलावून पोलिसांच्या ताब्यात दिले। यावेळी स्मशानभूमीवर या अघोरी करणाऱ्या टीमने नारळ, निंबू, एका मनुष्यदेहाची कवटी, हळद, कुंकू, होमाच्या समिधा, डमरू, शंख आणि इतर साहित्य मिळाले असून नाडेगावातील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मंथन पाटीलसह तृप्ती भोईर, पेण। नमस्कार। पेण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेणच्या पूर्वेस 18 किलोमीटरवरती नाडे निंबरवाडी म्हणून गाव आहे। हेटवणे प्रकल्पाच्या हेटवणे धरणाच्या बॅकसाईडला सदर ठिकाणी एका रात्री 5 तारखेच्या रात्रीला 7 तारखेच्या मॉर्निंगला 1 वाजताच्या सुमारास एका नाडेगावच्या अलीकडे 500 मीटर अंतरावरती एक स्मशानभूमी, त्या ठिकाणी 8 ते 10 इसम स्मशानभूमी काहीतरी जाळत असल्याचा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आला। म्हणून सदरचा प्रकार खात्री करण्यासाठी नाडेगावातले सर्व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी 1:30 ते 2च्या सुमारास सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी त्यांना सदर 7 ते 8 इसम एक अघोरी प्रथा करून तिथे जादूटोणा वगैरे करायचे निदर्शन आले। ग्रामस्थ येतच असताना त्याला बघितल्यावरती त्या 7 ते 8 इसमांनी तिथून पळून गेले। ते पळत असताना त्या ठिकाणी 2 इसम त्यांच्या ताब्यात आले। सदरची माहिती नाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस स्टेशनला दिली। रात्रीच्या वेळेस PSI बेग व टीम आम्ही स्वतः सदर घटनास्थळी जाऊन त्याची खात्री केली असता आम्ही सदर ठिकाणी त्या स्मशानभूमीजवळ पाहणी केली असता त्या स्मशानभूमी तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पूजेचे साहित्य, जादूटोणा करण्यासाठी अघोरी विद्येच्या वापरण्यात येणारे साहित्य, मानवी कवटी, कस्तुरी, शंख आणि पूजाविधी असं आम्हाला मिळून आले। तर 2 इसमांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडावडीची उत्तर दिली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशांचा पाऊस पडत असल्याचं आम्ही त्यांना सांगितलं। तर 2 इसमांना ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो। सदर भाऊ इतर चौकशी केली असता ते अद्याप उडावडीचे उत्तर देत होते। त्या संदर्भात ग्रामस्थांकडून माहिती घेऊन ग्रामस्थांच्या वतीने किसन साळोखा राहणार नाडे हे शेती करतात, त्यांनी सदर संदर्भात तक्रार दाखल केली। सदरचा गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशनला महाराष्ट्र अघोरी जादूटोणा विरोधी कलम सेक्शन 3 नुसार व BNS सेक्शन 309 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 ताब्यात घेतलेले आरोपी प्लस अजून एकाचा शोध घेण्यात आला। असे एकूण 3 आरोपींना आम्ही अटक करून त्यांना मान्य JNC कोर्टामध्ये हजर केलं असता त्यांना दिनांक 11 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। गुन्ह्याच्या संबंधाने नाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ जी कारवाई केली आणि समजसूचकता दाखवून सदर ठिकाणी व्हिजिट देऊन सदरचा प्रकार उघडकीस आणला। त्यामुळे त्या नाडेगावच्या ग्रामस्थांकडून खूप जागरूकतेने हे काम केले, त्यांचं धन्यवादच प्राप्त होत आहे। अशा कुठल्याही अफवेस बळी न पडता सर्व ग्रामस्थांनी अशा पावसात सध्या हे प्रकार जादूटोणा वगैरे होत नसल्याचे त्यांना आम्ही सर्वांना आवाहन करतो की असे कुठलेही प्रकार आपल्या निदर्शनास पोलीस स्टेशनला कळवण्यात यावे। धन्यवाद।